नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन शांत गाढ झोपलेला असतो आणि त्याचवेळी अर्जुनला अचानक सकाळी चैतन्याचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, एवढ्या सकाळीच कोण फोन करतंय? अर्जुन पाहतो तर चैतन्याचा फोन. अर्जुन म्हणतो, बोल चैतन्य. चैतन्य म्हणतो, अर्जुन पोलिसांना साक्षी सापडली आहे आणि आता तरी सायली वहिनीला सत्य सांग. आता हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय? खरंच पोलिसांना साक्षी सापडली आहे? चैतन्य म्हणतो की हो, आणि आता साक्षी सायली वहिनीला सगळं काही सांगेल आणि सायली वहिनीला सगळं कळेल. अर्जुन म्हणतो, पण साक्षीला कसं कळणार? तर चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे तुला कळते का? महिप्त शिखरे साक्षीला सगळं सांगणार आणि मग मात्र साक्षी सायली वहिनीपासून कोणतीही गोष्ट लपवणार नाही, आणि जर सायली वहिनीला हे सत्य कळालं तर तुला माहीत आहे ना? तर त्याचवेळी अर्जुन म्हणतो, म्हणजे साक्षी जिवंत आहे हे मला माहीत आहे, हे सायलीला कळणार. तर त्याचवेळी त्या ठिकाणी सायली आलेली असते. सायली म्हणते, काय? साक्षी जिवंत आहे हे तुम्हाला अगोदरच माहीत होतं? अर्जुन म्हणतो, बायको प्लीज माझं ऐकून घे ना. सायली म्हणते, एवढं मोठं सत्य तुम्ही माझ्यापासून लपवलं. एवढं मोठं सत्य लपवताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? मी तुम्हाला काय म्हणाले होते? ज्या दिवशी तुम्ही माझ्यापासून कोणती गोष्ट लपवाल त्याच दिवशी आपलं नातं संपेल. अर्जुन म्हणतो, बायको पण त्यावेळी मी असं का केलं हे ऐकून तरी घे. सायली म्हणते, मला काही ऐकून घ्यायचं नाही. असं म्हणत सायली आपली बॅग भरते आणि घराबाहेर पडत असते. अर्जुन सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. सायली अर्जुनला म्हणते, एवढा मोठा विश्वासघात केल्यानंतर तुम्ही मला थांब असं बोलताय? नाही, मी एक क्षणही इथे थांबणार नाही. असं म्हणत सायली शेवटी घराबाहेर पडते. अर्जुन मोठ्यानेच म्हणतो, बायको. परंतु त्याचवेळी अर्जुन जागा होतो, त्याला भानावर येतो. अर्जुन इकडे तिकडे पाहतो तर सायली कुठेच नसते. अर्जुन म्हणतो, म्हणजे सायली कुठेच नाहीये. तिने माझं स्वप्नात बोलणं ऐकलं असेल का, आणि म्हणूनच कदाचित ती घर सोडून निघून गेली असेल का? तिला कळालं असेल का की मला साक्षीचं सत्य माहीत होतं? नाही, मला सायलीला थांबवायला हवं. बायको, बायको असं करत अर्जुन आता खाली येऊन हाका मारू लागतो, परंतु सायली कुठेच नसते. आता कल्पनाताई, प्रतापराव, अश्विन यांना काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो, मम्मा तू सायलीला पाहिलंस का? तर कल्पनाताई म्हणतात, नाही रे, मी सायलीला कुठेच पाहिलं नाहीये. आणि प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे हो ना, सकाळी मी मागच्या बागेत योगा करत होतो, तिथे सुद्धा सायली नव्हती. अर्जुन आता अश्विनला विचारतो, अश्विन तू पाहिलंस का सायलीला? अश्विन म्हणतो, मी सुद्धा पाहिलं नाहीये. तर विमलताई म्हणतात, अर्जुन दादा, सायली ताईंना मी सुद्धा सकाळपासून पाहिलं नाहीये. आता मात्र अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, थांब मी आलोच बघून. कल्पना ताई विचारतात, काय झालंय? अर्जुन म्हणतो, नाही काही नाही झालंय. अर्जुन तर पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. आता अर्जुन सायलीला बाहेर शोधायला जाणार, परंतु त्याचवेळी सायली घरात येत असते. आता सगळ्यांकडे पाहते. सगळ्यांचे चेहरे पाहून सायली सर्वांना विचारते की काय झालंय. कल्पना ताई म्हणतात, काही विचारू नकोस बायको समोर दिसली नाही तर आमचे अक्षरशः हातपाय थरथरायला लागले. अर्जुन म्हणतो, तुला सांगून जाता येत नाही का? सायली म्हणते, अहो आपल्याच बागेत गेले होते आणि आपल्या बागेत जाताना कोणी सांगून जातं का? म्हटलं देवासाठी ताजी फुलं घेऊन यावीत. अर्जुन म्हणतो, पण मला सांगून जाता आलं नाही का तुला? सायली म्हणते, अहो मी ज्यावेळी उठले त्यावेळी तुम्ही गाढ झोपला होतात, मग मी तुम्हाला कसं सांगणार? अर्जुन म्हणतो, उठवून सांगायचं होतं. सायली म्हणते, मी जर तुम्हाला झोपेतून उठवलं असतं आणि हे सांगितलं असतं की आपल्या बागेत जाते, तर तुम्ही मला काय सांगितलं असतं?
बागेत जाताना सांगून जायला हवं का? मग हेही तुम्ही बोलला असता. अर्जुन म्हणतो, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. मी जरी काही बोललो ना तरी तू माझ्याशी वादच घालणार आहेस. जाऊ देत, असं म्हणत अर्जुन रागानेच तिथून निघून जातो. आता प्रतापराव, कल्पनाताई यांना अर्जुनच्या रागाचं कारणच कळत नसतं. कल्पनाताई सायलीला विचारतात, सायली, अगं काय झालंय त्याचं? प्रतापराव म्हणतात, हो ना, नक्की काय झालंय काहीच कळत नाही. सायली म्हणते, आई बाबा मलाही काही माहीत नाही. थांबा, मी आलेच बघते नक्की काय झालं आहे. असं म्हणत सायली आता रूमच्या दिशेने निघून जाते. तर दुसरीकडे अर्जुन मात्र त्याच गोष्टीचा विचार करत असतो. अर्जुनचं मन विचलित झालेलं असतं. तो घाबरून गेलेला असतो. आता सायली रूममध्ये येते. अर्जुनला शांतपणे विचारते, काय झालंय? तुम्ही एवढी चिडचिड का करताय? काय झालं होतं नक्की? अर्जुन म्हणतो, खरंच बायको, तू मला कधी सोडून जाणार नाहीस ना? सायली म्हणते, अहो काय हे? म्हणजे अजूनही तुमच्या मनात तोच विचार चालू आहे का? अहो सतत तुम्ही अजून किती वेळा अस्मिता ताईंशी मी बोलले त्याचा विचार करणार आहे. मी फक्त अस्मिता ताईंना पटवून देण्यासाठी ते बोलले होते, पण मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीये. आता बघा ना, मी तुमचा हात घट्ट धरलाय ना, मग तुम्ही एवढे का घाबरताय? आणि हो, हे स्वप्न जरी पहाटे पडलं असतं ना तरी सुद्धा खरं झालं नसतं, कारण आपल्या दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही. अर्जुन म्हणतो, बायको, तू मला प्रॉमिस कर की तू मला कधीच सोडून जाणार नाही. असं म्हणत अर्जुन सायलीला जवळ घेतो. सायली म्हणते, मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी तुम्हाला कधीच सोडून कुठेही जाणार नाही. तर सायली म्हणते, नक्की काय झालं होतं? तुम्ही खूप अस्वस्थ वाटता, कोणत्यातरी गोष्टीचा विचार करत असता, आणि बघावं त्यावेळी खूप चिडचिड करत असता. काही झालंय का? तर अर्जुन मनाशीच म्हणतो की मला आता बायकोला सगळं काही सांगावंच लागेल. जर माझं स्वप्न खरं झालं तर मी एक क्षणही जगू शकत नाही, पण आता जे होईल ते होईल, मी सायलीला सांगतोच. सायली विचारते, काय झालंय? बोला ना. तर सायली अर्जुनला विचारत असते. त्यावेळी मात्र अर्जुन खोट बोलतो आणि म्हणतो, काही नाही, मला एक वाईट स्वप्न पडलं की काही कारण नसताना तू मला सोडून गेलीस. आता मात्र सायली हसू लागते आणि अर्जुनला म्हणते, अगोदर ही विचित्र आणि वाईट स्वप्न बघणं सोडूनच द्या, कारण आपण एकमेकांपासून कधीच वेगळे होणार नाही आहोत आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. काय चाललंय तुमचं? तर अर्जुन म्हणतो, बायको, तू माझ्यासाठी एक करशील का? सायली म्हणते, बोला ना. अर्जुन म्हणतो, मला कधी सोडून जाऊ नकोस. अर्जुन सतत तेच बोलत असतो. तर सायली म्हणते, तुम्ही माझ्यासाठी एक कराल का? झोपेचं चक्र, तुमच्या झोपेचं चक्र पूर्ण करा, कारण काय झालं माहीत नाही. हल्ली तुमची झोप पूर्ण होत नाही आणि झोप पूर्ण नाही झाली की डोक्यात वेगवेगळे विचार येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिडचिड होते. अगदी तुमचं तेच होतंय. अर्जुन म्हणतो, नाही, असं काही नाहीये. सायली म्हणते, तुम्ही झोपता का थोडा वेळ? अर्जुन म्हणतो, नाही, नको, जायचंय ना आपल्याला. सायली म्हणते, बरं ठीक आहे, पण हो, आता तुम्ही खाली जो गोंधळ घालून ठेवलाय ना, बायको, आता सर्वजण मला चिडवतील. घेईन मी ते सगळं काही सहन करून, पण तुम्ही मात्र तुमचं डोकं शांत ठेवा. असं म्हणत सायली आता हॉलमध्ये निघून येते. सायली विमलताईंना म्हणते, भाजी चिरून झाली आहे ना, मग मी आता फोडणीला टाकते. असं म्हणत सायली किचनची काम करत असते. त्याच वेळी त्या ठिकाणी अस्मिता येते. प्रतापराव विचारतात, काय मग, काय म्हणतोय आमचा नातू? अस्मिता म्हणते, मस्त, खूप छान आहे. तर त्याच वेळी कल्पना ताई सायलीला आवाज देत म्हणतात, सायली, अगं अस्मिताकरता बदामाचं दूध ठेवलंय, घेऊन येतेस का? सायली म्हणते, हो आणतेच. असं म्हणत सायली अस्मितासाठी बदामाचं दूध घेऊन येते आणि त्याच वेळी अस्मिताचं पार्सल आलेलं असतं. अर्जुन म्हणतो, झालं, अस्मिता ताईंची पार्सल यायला लागलीत ना, म्हणजे अस्मिता
ताई आता नॉर्मल झाली आहे. तर अस्मिता म्हणते, अर्जुन कशाला उगीच चिडवतोस रे मला, मी माझ्या बाळासाठी पार्सल मागवले आहे. असं म्हणत अस्मिता आता ते पार्सल घ्यायला जाते. तर ते दादा म्हणतात, कॅश ऑन डिलिव्हरी आहे. तर अस्मिता सचिनला आवाज देते. सचिन म्हणतो, काय झालं अस्मी? तर अस्मिता म्हणते, सचिन, अरे तू जरा माझं डेबिट कार्ड देतोस का, कारण हे माझं कॅश ऑनचं पार्सल आहे. आता ज्यावेळी सचिन त्याच्या पॉकेटमधून डेबिट कार्ड बाहेर काढतो त्यावेळी मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. आता अस्मिता पेमेंट करते आणि पुन्हा एकदा ते डेबिट कार्ड सचिनकडेच देते. तर सचिन म्हणतो, अस्मिता मी आलोच, असं म्हणत सचिन घराबाहेर निघून जातो. इथे मात्र सर्वजण अस्मिताकडे पाहत असतात, कारण अस्मिताचं हे वागणं कोणाला अजिबातच आवडलेलं नसतं. आता न राहून प्रतापराव स्पष्टच अस्मिताला विचारतात, अस्मिता तू तुझ्या अकाउंटचं डेबिट कार्ड सचिनकडे का दिलंयस? तर अस्मिता उत्तर देत म्हणते, का म्हणजे नवरा आहे तो माझा, मग माझं डेबिट कार्ड माझ्याकडे काय राहिलं किंवा त्याच्याकडे काय राहिलं, काय फरक पडतोय त्याने? आता मात्र सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. अस्मिताचं हे बोलणं कोणालाच आवडलेलं नसतं. तर कल्पना ताई अस्मिताला म्हणतात, मुळात त्याला तुझ्या पैशांची गरजच काय पडली आहे? तर अस्मिता म्हणते, कारण त्याची कॅनडातली सगळी अकाउंट फ्रीज झाली आहेत. प्रिया मनाशीच म्हणते, ही कल्पेसुद्धा ना कधी कधी अति करते, हिला काय गरज होती दोघांचं जेवण देऊन द्यायची? तर अश्विन म्हणतो, काय झालं, येतेस ना तू, चल माझ्याकडे टिफिन दे. असं म्हणत अश्विन आता प्रियाला कॅन्टीनमध्ये घेऊन जातो. आता प्रिया आणि अश्विन जेवायला बसतात. अश्विन आणि प्रिया जेवत असताना प्रिया पटापट जेवत असते आणि अश्विनला म्हणते, अश्विन माझं एवढं जेवण झालं ना की मी लगेच निघते. अश्विन म्हणतो, तू एवढंच खाणार आहेस का? प्रिया म्हणते, नाही अरे म्हणजे घरी जायचं आहे, घरी खूप काम पडली आहेत ना. अश्विन म्हणतो, तन्वी अगं तुला एवढी घाई का लागली आहे? तर प्रिया नाटक करत म्हणते, नाही अरे आई आणि विमलताई दोघंच घरी आहे ना, मग किती कामाचा भार उचलणार आहेत, आणि तसंही सायली बाहेरच असते, आणि आता जर आईने मला किचनमध्ये काम करायची परवानगी दिलीच आहे तर मग मी मदत नको का करायला? तर अश्विन प्रियाला म्हणतो, अगं पण तू निवांत जेव तरी, आणि हे बघ आपल्याला हे सगळं काही संपवायचं आहे, आणि हा टिफिन संपल्यानंतर मगच तू घरी जायचं आहे. आता प्रिया चांगलीच अडकलेली असते, तिला अश्विन सोडत नसतो आणि तिला काही सायलीच्या मागावर जाता येत नाही. अश्विन प्रियाला म्हणतो, मी खरंच खूप खुश आहे, म्हणजे बघ ना कितीतरी दिवसानंतर आपण असे गप्पा मारत जेवतोय, मला तर हे खूप रोमँटिक वाटतंय. तर प्रिया म्हणते, अश्विन अरे हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये आपण जेवतोय आणि तुला ही जागा रोमँटिक वाटते? तर अश्विन म्हणतो, तसं नाही, फक्त जेवण्यात नाही तर तुझ्यासोबत जेवण्यात. असं म्हणत अश्विन प्रियाला घास भरवतो. तर प्रिया मनाशीच म्हणते, डोकं लढवून घराबाहेर पडले होते परंतु इथे अडकलेच. आता सायली, अर्जुन कुठे गेलेत, कशासाठी गेले हे मला कसं कळणार? मला तर आता काहीच कळणार नाही. आता त्याचवेळी एक पेशंट अश्विनकडे येतात आणि म्हणू लागतात, डॉक्टर अश्विन तुम्ही हे रिपोर्ट पाहू शकता का? अश्विन म्हणतो, आता अश्विन तर रिपोर्ट पाहायला जाणार. तर प्रिया म्हणते, अश्विन अरे तू जेवून तरी घे ना. अश्विन म्हणतो, तन्वी काही गोष्टी या महत्वाच्या असतात आणि डॉक्टरला पेशंट शिवाय काहीच महत्वाचं नसतं. असं म्हणत अश्विन रिपोर्ट पाहायला जातो आणि प्रियाला म्हणतो, तू जेवून घे ना. आता अश्विन रिपोर्ट चेक करत असतो. तर दुसरीकडे सायली, अर्जुन ठरल्याप्रमाणे कॅफेमध्ये पोहोचलेले असतात. आता अर्जुन सायलीला विचारतो, तू अगदी व्यवस्थित ॲड्रेस दिलायस ना त्यांना कॅफेचा, आणि त्यांना सापडेल ना हे कॅफे? सायली म्हणते, सापडेल ना, तसेही मी पत्ता व्यवस्थितच पाठवला आहे आणि लोकेशनही पाठवलंय, त्या नक्कीच इथे पोहोचतील. तर अर्जुन म्हणतो,
त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम तर आपल्याला आला होता. प्रिया नावाचा मोठा प्रॉब्लेम आपल्या मागावर यायचा विचार होता तिच्या. तर सायली म्हणते, ते हो ना, अश्विन भाऊजींच्या डब्याचं निमित्त काढून तिला आपल्यासोबत यायचं होतं. आपण कुठे जातो हे तिला बघायचं होतं. पण शेवटी मी तिला कसं अडकवलं बघितलं ना. तर अर्जुन हसायला लागतो, कारण प्रिया चांगलीच अडकलेली असते. आणि सायली, अर्जुनला ना त्यांची कामंही करता येतात. तर सायली म्हणते, हो ना, आता त्यांना त्यांच्या बायकोसोबत जेवता येईल म्हणून अश्विन भाऊजी खुश होतील. तर त्याचवेळी अर्जुनला फोन आलेला असतो. आता अर्जुनला वंदना ताईंचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, वंदना जाधव यांचा फोन आहे. हॅलो, बोला ना. तर त्या म्हणतात, मी आले आहे. अर्जुन म्हणतो, हो, आम्ही सुद्धा आलोच आहोत, आम्ही आतमध्येच आहोत, तुम्ही या. तर आता सायली, अर्जुन कॅफेमध्ये असतात. आता वंदना जाधव सुद्धा कॅफेमध्ये सायली अर्जुनला भेटण्यासाठी येतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया विचार करत म्हणते, अश्विन आता काम करत बसलाय आणि आता हा अख्खा डबा संपल्याशिवाय हा मला तरी कुठे जाऊ देणार नाही. आता मलाच काहीतरी आयडिया करायला हवी, असा विचार करत आता प्रियाच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन चालू असतो. आता तिच्या प्लॅनप्रमाणे ती पाण्याचा ग्लास घेण्याचं नाटक करते आणि त्याचवेळी तिथे असणाऱ्या भाताच्या डब्याला ती धक्का लावते आणि तो भाताचा डबा खाली पडतो, सगळा भात खाली सांडतो. तर प्रिया नाटक करत म्हणते, अरे देवा, सगळा भात खाली सांडला आहे. अश्विन म्हणतो, तन्वी, अगं काय झालं? तर प्रिया म्हणू लागते, अश्विन, अरे बघ ना, मी पाण्याचा ग्लास घ्यायला गेले आणि सगळा भात खाली सांडला. तर अश्विन म्हणतो, काही हरकत नाही, पण तू जेवलीस ना नीट? प्रिया म्हणते, हो, माझं पोट भरलंय, पण अश्विन, तुझं जेवण झालंय ना? अश्विन म्हणतो, हो, तू काळजी करू नकोस. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुमन काकू प्रतिमा आत्यांना म्हणतात, वहिनी, मला तुमच्याशी बोलायचं होतं. प्रतिमा आत्या म्हणतात, बोल ना, काय झालं सुमन? तर सुमन काकू म्हणतात, पण वहिनी, कसं बोलू, काहीच कळत नाहीये. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं मनात आहे ना, मग बोल, अगदी बिंदास. असं म्हणत प्रतिमा आत्या सुमन काकूंना बोलायला सांगतात. तर सुमन काकू म्हणतात, वहिनी, मी माझ्या दादाकडे जाऊ का? तर प्रतिमा आत्या म्हणतात, जाना, काही हरकत नाही सुमन. अगं तुला जरा बदल होण्याची, चेंज होण्याची गरज आहे, त्यामुळे तू अगदी बिंदास जाऊ शकतेस, निर्धास्त जा, काहीच काळजी करू नकोस. पण कधीपर्यंत येणार आहेस परत? त्यावेळी मात्र सुमन काकू म्हणतात, कधीच येणार नाहीये मी, कायमची दादाकडे जायचा विचार करते. हे ऐकून प्रतिमा आत्यांना धक्काच बसतो. प्रतिमा म्हणतात, सुमन, तू काय बोलतेस हे? सुमन काकू म्हणतात, हो वहिनी, मला तुमचं ओझं बनवून नाही राहायचं. माझ्या नव्याने हे घर पोखरलं आणि आता त्याच घरात राहणं मला खूप अवघड होतंय. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन, अगं तू काय बोलतेस? अगं हे घर तुझं आहे, या घराला तूच सावरलंस. कित्येक वर्ष मी या घरापासून दूर होते, परंतु या घराला जर कोणी आधार दिला असेल आणि ठेवलं असेल सुखात, तर फक्त ते तूच. अगं या घराला सुख तू दिलेस, या घराचा आधार तू बनलीस. अगं रविराज, नंतर या घरावर जर कोणाचा हक्क असेल तर तो फक्त तुझा आहे. माझ्यापेक्षाही जास्त तू या घरची मालकीण आहेस आणि कायम राहशील. त्यामुळे असं कधीच विचार करू नकोस आणि सुमन, हा विचार डोक्यातही आणू नकोस की तू आमच्यासाठी ओझं आहेस. सुमन, अगं तू आमच्यासाठी ओझं नाहीयेस, तर तू आमचं अस्तित्व आहेस. सुमन, मला सोडून कुठे जाणार तर नाही ना? तर आता मात्र सुमन काकू नकार देतात आणि म्हणतात, नाही वहिनी, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. प्रतिमा आत्या खुश होतात, सुमन काकूंचे हात हातात घेतात आणि म्हणतात, सुमन, तू कधीच कुठे जाणार नाहीयेस. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली वंदना ताईंना म्हणते, वंदना ताई, आपण थेट मुद्द्यावरच येऊया. आता अर्जुन प्रियाचा खोटो दाखवत म्हणतो की हीच बुबली लोखंडे आहे ना? तर आता वंदना ताई म्हणतात, बाजूला करा हा खोटो.
बाजूला करा या मुलीचं तोंडही मला बघायचं नाही, जिने माझं आयुष्य संपवलं, जिने माझ्या मुलाची ही अवस्था केली आहे, त्या मुलीचं मला तोंडही बघायचं नाही. याच मुलीने माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. किती स्वप्न पाहिली होती माझ्या मुलासाठी, पण हिने ती सगळी स्वप्न धुळीस मिळवलीत. माझं आयुष्य, माझं संपूर्ण अस्तित्वच उद्ध्वस्त केलं याच बुबली लोखंडेने, जिला मी कधीच विसरू शकणार नाही. तर सायली त्यांना म्हणते, ताई, या सगळ्या विचाराने तुम्हाला त्रास होतोय हे आम्हाला कळते, पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? हिने नक्की तुमच्या मुलासोबत काय केलं हे तुम्ही आम्हाला सांगाल का? असं म्हणत सायली त्यांना विनंती करते. तर आता वंदना ताई म्हणतात की हो, मी सगळं काही सांगायला तयार आहे. असं म्हणत आता वंदना ताई घडलेला प्रसंग सांगतात. ज्यावेळी वंदना ताईंचा मुलगा लहान असतो, त्यावेळी बुबली ही लहान असते आणि सर्व मुलं चाळीच्या बाहेर खेळत असतात. त्यावेळी सोहमच्या हातामध्ये असणारी बॅट बुबली हिसकावून घेते आणि म्हणते, ही माझी बॅट आहे. सोहम म्हणतो, नाही, माझ्या बाबाने बॅट आणली आहे आणि तू ती चोरली आहेस. तर प्रिया त्याला म्हणते, माझे बाबा जर इथे आलेत ना, तर तुझं तोंडच शिवून ठेवतील. तर आता सोहम म्हणतो, मी तुझ्या बाबांना घाबरत नाही. तर प्रिया म्हणते, घाबरत नाहीस, आता तर मी तुला सोडणारच नाही. असं म्हणत ती सोहमला मारायला सुरुवात करते. त्यावेळी मात्र सोहम आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचवेळी सोहम तिथे असणारं एक जळतं लाकूड घेऊन प्रियाच्या पाठीवर लावतो. त्यावेळी प्रिया खूप चिडते आणि म्हणू लागते, सोहम, तू मला भाजलेस, आता मी तुला सोडणार नाही. असं म्हणत ती सोहमला ढकलून देते आणि सोहम दगडावर जाऊन आपटतो. त्यावेळी मात्र सोहम तिथेच बेशुद्ध होतो आणि प्रिया तिथून पळून जाते. तर वंदना ताई म्हणतात, आणि ती बुबली लोखंडे माझ्या सोमची अशी अवस्था करून तिथून पळून गेली. आता त्यांना तो सगळा प्रसंग आठवत असतो. ते सायली अर्जुनला म्हणतात, हा प्रसंग अगदी काल घडल्यासारखा मला आजही आठवतो. ती तिथून पळून गेली असेल, परंतु तिचा तो चेहरा आजपर्यंत माझ्या नजरेसमोरून कधीच गेला नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाची आता हॉस्पिटलमधून सुटका झालेली असते. प्रिया म्हणते, सुटले बाबा एकदा त्या बोरिंग डब्यातून आणि त्या बोरिंग अश्विनपासून. परंतु सायली, अर्जुन निसटलेत ना, मग ते सदामैनेला भेटायला तर गेले नसतील ना? सदामैनेला नाही भेटणार, मग ते आज शांताला. पण ती तर पनवेल सोडून कधीच निघून गेली, असं संतोष म्हणाला. मग सायली, अर्जुन नक्की कुठे गेले असतील? अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेले असतील का? जाऊन मला तर आता नक्की सायलीने काय मेसेज केला असावा? आता सायली आणि अर्जुन प्रियाचं सत्य सर्वांसमोर कशाप्रकारे आणतील, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.